डिसेंबर 2024 मध्ये बीडमधल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे वाल्मिक कराडपर्यंत आले. वाल्मिक कराड हा तत्कालीन मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्यानं त्यांच्यावर आरोपांची राळ उठली. परिणामतः धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण या राजीनाम्यासाठी प्रेशर क्रिएट करण्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल होता तो मराठा आंदोलक जरांगे पाटलांचा. तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात ओबीसी विरुद्ध मराठा हे समीकरण तयार झालं. त्यानंतर झालेली लोकसभेची निवडणूक असो नाहीतर विधानसभेची आणि त्यानंतरही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना फैलावर घेतल्याचं दिसून आलं. आता नुकतं जातीपातीच्या राजकारणामुळे राजकारणाचा वीट आल्याचं दोन्ही भाऊ बहिणींनी वक्तव्य केलं. यावर प्रतिक्रिया देताना मात्र मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना चांगलंच फैलावर घेतलं, तर पंकजा मुंडेंबाबत मात्र मवाळ भूमिका घेतली. पण जरांगे पाटील पंकजा मुंडेंबाबत मवाळ भूमिका घेऊन धनंजय मुंडेंनाच टार्गेट का करतायत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात. 9 डिसेंबर 2024ला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. पवन ऊर्जा कंपनीकडे करण्यात आलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीशी या हत्येचा संबंध असल्याचं तपासातून समोर आलं. या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आणि त्यांचा राईट हँड म्हणून ओळखला जात होता. त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर येताच राजकीय आरोपांचा रोख धनंजय मुंडेंकडे वळला. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना राजकीय संरक्षण मिळालं का? बीड जिल्ह्यातील प्रशासनावर कुणाचा दबाव होता? वाल्मिक कराडला नेमकं कुणाचं पाठबळ होतं? असे प्रश्न विरोधकांकडून आणि आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आले. त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी राज्यभर राजकीय दबाव निर्माण झाला. या मागणीला आक्रमकपणे पुढे नेलं ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी. त्यांनी सभा, पत्रकार परिषदा आणि आंदोलनाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंवर सातत्यानं टीकेची राळ उठवली. वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे धनंजय मुंडेंवरचा दबाव वाढला आणि अखेर मार्च 2025 मध्ये धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधला संघर्ष केवळ एका गुन्हेगारी प्रकरणापुरता मर्यादित राहिला नाही. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याला जातीय आणि राजकीय स्वरूप मिळालं. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करत होते, तर मुंडे कुटुंबाकडे ओबीसी आणि विशेषतः वंजारी समाजातील प्रभावशाली नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. त्यामुळं बीडमधलं प्रत्येक राजकीय वक्तव्य मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध वंजारी नजरेतून पाहिलं जाऊ लागलं. हा झाला मुंडे विरुद्ध जरांगे पाटलांच्या वादाचा इतिहास. आता येऊ आपल्या मूळ विषयाकडं. धनंजय मुंडेंनी नुकत्याच एका कार्यक्रमात जातीपातीचं राजकारण अत्यंत गलिच्छ पातळीवर पोहोचल्याची खंत व्यक्त केली. अशा वातावरणात आपल्यासारख्या व्यक्तीला राजकारणात राहावं की न राहावं असा प्रश्न पडतो, असं ते म्हणाले. याच काळात पंकजा मुंडेंनी राजकारणाचा कंटाळा आला असून कधी कधी निवृत्त व्हावं वाटतं असं वक्तव्य केलं. राजकारण आपल्या विचारांशी समरस वाटलं नाही तर समृद्धी महामार्गावर जसा एक्झिट असतो तसा आपल्या राजकीय जीवनातही एक्झिट असू शकतो असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दलची उद्विग्नता व्यक्त केली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच होतं आणि तसं झालंही. म्हणून जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंवर हल्ला चढवला. पंकजा मुंडे राजकारणातून बाजूला झाल्या तर धनंजय मुंडे अधिक अनियंत्रित होतील आणि गरीब लोकांना त्रास होईल अशा अत्यंत कठोर शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. पण पंकजा मुंडेंबाबत जरांगे पाटलांनी मवाळ भूमिका घेतली. पंकजा मुंडेंबाबत जरांगे पाटील मवाळ होण्याचं पहिलं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात पंकजा मुंडेंनी घेतलेली संयमित भूमिका. पंकजा मुंडेंनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास थेट विरोध केला नाही, मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी भूमिका मांडली. म्हणजेच त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांचं समर्थन केलं, पण मराठा समाजाविरोधात थेट आक्रमक किंवा संघर्षाची भाषा टाळली. त्यामुळं मराठा आरक्षण आंदोलनात पंकजा मुंडे या जरांगे पाटलांच्या प्रमुख राजकीय विरोधक म्हणून पुढे आल्या नाहीत. दुसरं कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील त्यांची भूमिका. पंकजा मुंडेंनी या प्रकरणातल्या आरोपींचं समर्थन केलं नाही किंवा आरोपींबद्दल सहानुभूतीही व्यक्त केली नाही. उलट दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळं वाल्मिक कराड किंवा इतर आरोपींच्या कृत्यांना पंकजा मुंडे जबाबदार नसल्याचं जरांगेंच्या लक्षात आहे. तिसरं कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा. गोपीनाथ मुंडे हे भाजपचे मोठे ओबीसी नेते. त्यांनी वंजारी समाजासोबतच बहुजन, वंचित आणि ग्रामीण घटकांमध्ये स्वतःचा राजकीय आधार निर्माण केला. पंकजा मुंडेंना त्यांचाच वारस म्हणून पाहिलं जातं. त्यामुळं पंकजा मुंडेंवर तीव्र हल्ला केल्यास तो केवळ एका भाजप नेत्यावरचा हल्ला न राहता गोपीनाथ मुंडेंच्या वारशावर आणि त्यांच्या समर्थक समाजावर हल्ला असल्याचा संदेश जाऊ शकतो असं जरांगेंना वाटत असावं. याचबरोबर जरांगेंनी जर ओबीसी आणि वंजारी नेत्यांना टार्गेट केलं तर संपूर्ण ओबीसी किंवा वंजारी समाज त्यांच्या विरोधात जाईल. यामुळं अजून सामाजिक वातावरण चिघळू शकतं आणि जरांगेंना तसं होऊ द्यायचं नसावं.
म्हणूनच दोन्ही मुंडेंना एकसोबत टार्गेट न करता एका बाजूला पंकजा मुंडेंबाबत मवाळ भूमिका तर तुलनेनं आक्रमक असलेल्या धनंजय मुंडेंबाबत जरांगेंनी आक्रमक मोर्चा खोललेला दिसून येतोय. धनंजय मुंडेंविरोधातला संघर्ष कायम ठेवत पंकजा मुंडेंबाबत सन्मानाची किंवा मवाळ भाषा वापरणं ही जरांगे पाटलांची रणनीती असू शकते. चौथं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये निर्माण झालेला थेट वैयक्तिक संघर्ष. नोव्हेंबर 2025 मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येसाठी 2 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आणि त्यामागं धनंजय मुंडे असल्याचा गंभीर आरोप केला होता. जरांगेंनी काही कथित ऑडिओ क्लिप्स समोर आणल्या आणि या ऑडिओ क्लिप्सच्या आधारे धनंजय मुंडेंनी आपल्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप केला. त्यामुळे धनंजय मुंडे आणि जरांगे पाटलांमध्ये चांगली झुंपली होती. आता धनंजय मुंडेंनी जातीपातीच्या राजकारणाबद्दल खंत व्यक्त केल्यानंतरही जरांगे पाटलांनी त्यांना दिलासा दिला नाही, तर उलट त्यांनी जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालण्यासाठी धनंजय मुंडेच जबाबदार असल्याचा प्रत्यारोप केला. उशिरा का होईना शहाणपण आलं अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. यावेळी धनंजय मुंडेंमुळे पंकजा मुंडेंनाही राजकीय त्रास सहन करावा लागत असल्याचंही जरांगे म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणावेळी सुरुवातीच्या काळात जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंवरही टीका केली होती. मात्र पंकजा मुंडेंवर टीका करताना जरांगे पाटील एका मर्यादेतच टीका करायचे. पण धनंजय मुंडेंविरोधात मात्र मनोज जरांगे पाटील संपूर्ण ताकदीनं मैदानात उतरले होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. तेव्हापासून पंकजा मुंडे या राजकारणातील पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होत्या. 2024 मध्ये भाजपनं त्यांना बीड लोकसभेतून उमेदवारी दिली, ती देखील विद्यमान खासदार आणि बहीण प्रीतम मुंडेंचा पत्ता कट करून. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष टोकाला गेलेला असताना त्यांना ही उमेदवारी दिली गेली. मात्र त्यावेळी जिल्ह्यातल्या ओबीसी विरुद्ध मराठा या जातीय वातावरणात त्यांचा राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्या विरुद्ध अवघ्या 6,000 मतांना पराभव स्वीकारावा लागला. पुढे विधान परिषदेवर घेत भाजपनं त्यांचं पुनर्वसन केलं आणि आता त्या राज्याच्या पर्यावरण मंत्री आहेत. पण याच जातीय राजकारणामुळे पंकजा मुंडेंचा लोकसभेत पराभव झाला होता. मी अगोदरच बोलल्याप्रमाणे दोन्ही मुंडेंना विरोध करून ओबीसी आणि वंजारी समाजाची नाराजी मनोज जरांगे पाटील यांना ओढून घ्यायची नाही. म्हणूनच कदाचित धनंजय मुंडे यांना विरोध कायम ठेवून पंकजा मुंडे यांच्याबद्दल मवाळ धोरण जरांगे पाटील यांनी ठेवल्याचं बोललं जाते. दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी हे धनंजय मुंडेंच्या जवळचे असल्यानं जरांगे पाटलांनी त्यांच्या राजीनाम्याचा चंग बांधला होता आणि शेवटी मुंडेंचा राजीनामा झालाही. पण या सगळ्या घडामोडींमधून एक बाब स्पष्ट होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरू झालेला संघर्ष अजूनही संपलेला नाही. तो आता न्याय, आरक्षण आणि राजीनाम्याच्या मागणीपुरता मर्यादित राहिलेला नसून बीडमधलं नेतृत्व, ओबीसी मराठा संबंध आणि मुंडे कुटुंबाच्या राजकीय भविष्याशी जोडला गेलाय. पंकजा मुंडेंमध्ये जरांगे पाटील यांना गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा दिसतोय, तर धनंजय मुंडेंमध्ये त्यांना आपला मुख्य विरोधक दिसतोय. त्यामुळं जरांगे पाटील एकीकडे पंकजा मुंडेंना राजकारणात राहण्याचं आवाहन करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंना वारंवार टार्गेट करताना दिसून येत आहेत. पण आता पुढच्या काळात दोन नेत्यांमधला हा संघर्ष केवळ आरोप प्रत्यारोपणपुरता मर्यादित राहील की पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी अशा सामाजिक संघर्ष पाहायला मिळेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राज्यभरातल्या अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.